हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हाथरस दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पात्र महिलांची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत वाढवली। डोमेसाईलसह 5 एकर शेतीची अट मागे घेण्याचा निर्णय। लाडकी बहीण योजनेला नोंद आणि प्रक्रियेला 1 रुपयाही घेतला जाणार नाही। अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं, जिल्हाधिकाऱ्यांकडून तडकाफडकी निलंबन। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून माफी, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केल्याचा आरोप, तर फडणवीसांकडून दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार। अजित पवार गटाच्या देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांचा अर्ज, भाजपकडून 5, शिंदे गट आणि दादा गटाकडून प्रत्येकी 2, तर ठाकरे, काँग्रेस आणि पवार गटाकडूनही प्रत्येकी 1 अर्ज। अवघड दिवेघाट पार करत माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, 2 दिवस सासवडमध्ये मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट, पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूरच्या वारीचं निमंत्रण, वारीला येण्याबाबत लवकर आपल्याला कळवतो, राहुल गांधींचं आश्वासन। हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचं षडयंत्र, संसदेमध्ये हिंदूंना हिंसक बोललं गेलं, हेच का तुमचे संस्कार, पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर संतापले। काँग्रेसनं पराभवाचा विक्रम केला, लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडा गाठू शकली नाही, मित्रपक्षांची देखील मतं खाल्ली, पराभवाचं आत्मचिंतन करा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक सल्ला। मोदी सरकार अल्पमतात 400 पारचा नारा दिला, मात्र 240च्या खाली जागा आल्या, त्यापैकी 50 जागा चोरल्या, आम्ही कोर्टात जाणार, खासदार संजय राऊतांचा इशारा। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणामध्ये कोर्टाकडून पोलीस कोठडीमध्ये नाकारत आरोपी रितिका मालूला जामीन, मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवून दोघांना चिरडलं होतं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।